संत ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय। 2 दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर पंढरपूरकडे वैष्णवांचा मेळा निघालेला आहे। माऊलींची पालखी सासवडच्या दिशेने प्रस्थान करते, तर तुकोबांची पालखी लोणी काळभोरच्या दिशेने मार्गस्थ झाली। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज दिवेघाटाची अवघड चढण पार करणार आहे। सासवड येथे मुक्कामी असेल, तर दुसरीकडे संत तुकोबांची पालखी हडपसर मार्गे पुढे जाऊन लोणी काळभोरमध्ये मुक्कामी असणार आहे। तर दोन्ही पालख्यांच्या सोहळ्याची ही दृश्य आपण पाहतोय। तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान झालं, माऊलींच्या पालखीचं देखील पंढरपूरकडे प्रस्थान झालं। 2 दिवस पुण्यनगरीमध्ये या दोन्ही पालख्यांचा मुक्काम होता। वैष्णवांचा मेळा विठुनामाचा गजर करत संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेलं होतं आणि आता या दोन्ही पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्यात। पुण्यात 2 दिवसांचा मुक्काम दोन्ही पालख्यांचा होता। थेट जाऊयात संत ज्ञानोबांच्या पालखीमध्ये अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात। अमोल, संत ज्ञानोबांच्या पालखीमध्ये भक्तिमय वातावरण आहे। पंढरीच्या दिशेने हळूहळू या सगळ्या वारकऱ्यांची पावलं चालतात, विठुनामाचा गजर केला जातोय। संपूर्ण वातावरण आज भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच माऊली, आणि आपण इकडच्या माझ्या उजव्या बाजूची दृश्य पाहिली तर इथूनच दिवे घाटाला सुरुवात होते आणि आज संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी याच दिवे घाटाची अवघड चढण आहे, ती चढून खरं तर वर जाणार आहे। हा अतिशय संपूर्ण माऊलींच्या वारीतल्या सोहळ्याचा महत्वपूर्ण टप्पा असतो, कारण की नागमोडी वळण धरत जवळपास 5 ते 6 किलोमीटरचा हा सगळा घाट आहे आणि हा घाट चढत माऊली आता पुढे सासवडच्या दिशेने रवाना होतील। काही वेळा नंतर या ठिकाणी माऊलींची पालखी आहे ती सुद्धा दाखल होणार आहे। त्याआधी वारकऱ्यांचा हा जनसागर आपण पाहतोय। लाखोंच्या संख्येने वारकरी सकाळपासून खरं तर या वाटेवरती पायी चालतायत आणि गर्दी संपायचं नाव घेत नाहीये। नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला वारकरीच फक्त पाहायला मिळतात आणि असा हा सोहळा खरं तर अनुभवण्यासाठी या संपूर्ण वडकी नाला येथले जे ग्रामस्थ आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सकाळपासून माऊलींचं स्वागत करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत। याच बाजूला डाव्या बाजूला आपण पाहिलं की विसावा आहे, ज्या ठिकाणी माऊलींची पालखी थोड्याच वेळात येईल आणि इथं माऊलींचा विसावा हा काही वेळासाठी होईल आणि त्यानंतर माऊलींची पालखी ही खऱ्या अर्थानं दिवेघाट सर करायला सुरुवात होणार आहे। हा सगळा नेत्रदीपक आणि डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा असणार आहे, तो सुद्धा आता लाखो वारकरी अनुभवतायत। सकाळपासून वारकरी या दिवेघाटाची अवघड चढण चढायला सुरुवात करतात आणि विठुनामाचा गजर हा त्यांच्या मुखी आपल्याला ऐकायला मिळतोय। थोड्याच वेळात माऊलींची पालखी या ठिकाणी दाखल होईल। या ठिकाणी वडकी नाला ग्रामस्थांकडून स्वागत सुद्धा केलं जाईल आणि काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर माऊलींची पालखी आता दिवेघाट सर करेल। हीच दृश्य खरं तर आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी हजारो नागरिक वारकरी हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि गडाच्या दुतर्फाशी गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण की संपूर्ण डोंगर हा हिरवाईने नटलेला असताना आज वारकऱ्यांची मांदाळी या संपूर्ण घाटावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि न भूतो न भविष्यती अशी दृश्य आहेत ती आपल्याला काही वेळानंतर सुद्धा अनुभवायला मिळणार आहे। महत्त्वाची अपडेट या पालख्यांच्या संदर्भातले आपण पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।